श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण श्री स्वामी चरित्र सारामधील अध्याय 19 ते 21 पाहणार आहोत. तर श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 आहे. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसी. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय, चित्ता ओळखू ये सत्यासत्यता परामार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम. दुस्तर हा भवपंथ ज्यासी वनिता भले, सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामीचरिता, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामे नरसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र, ती देखील त्यांनी समस्त नाना योगाव्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हट योगा साधन ऐशी इच्छा बहुत, दीन नाना स्थाने फिरवण शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी योगाव्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन, करीती एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर, एक घालिता नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गृहज्ञान, एक करीती तीर्थाताण एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयाचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले परी गेले वर्थेची. हठयोग परम कठीण कैसा करावा साधे आपण, याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगिना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरणीपोटी आले नरसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकून नरसिंह सरस्वती दर्शनाशी येती कळले समर्थाशी. जाणले त्यांच्या उद्गता अंतरा माझी आधीच, सन्मुख पाहून तयाने आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक स्तवर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची, स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मानंद प्राणवायू आश्चर्य करीती सकळ, असो झाली या काही वेळ. समाधी उतरता तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुंजावरी मस्तक ठेवले झळकरी, सद्गलित झाले अंतरी हर्ष पोटी न समावे. उठवणी या कृती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठ योगा साधन करायास, केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती, तेथेची वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न जयांना बहुधा धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनी या पाहुनी नरसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलाशी वार यशिता पाळणी, तियेशी दैवे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावेशी जनी. मग सहजची सूर भुवनी अंती जासी सुखाने, ऐकूने समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील, परी अंतरीची खूण येती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे, सिद्धी करुनी प्रसन्न. वाढविले आपुले महिमान तेची वर यशुते समान. अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेला त्याची ज्ञानसाचर समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्चिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णावे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले त्यांनी. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटेल त्याचे चित्ता. दर्शनाचे पातळा करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर. घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थते, स्वकार्य चिंतनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊन बैसला दूर श्रीनी जाणीले अंतर, त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी. लग बगे उठली स्वारी स्तवर आली बाहेरी, तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून. वासुदेवराव पाहुणे खिन्न झाला अंतकरणी, समर्थात आपुली करणी ना आवडे सर्वता. म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा, त्यात त्याशी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपात्य भोगले कष्ट गेले वर्थची.
असो स्वामीचा भक्त तात्या भोसले विख्यात, राहतो अक्कलकोटात, राजश्रीत सरदार काही कारण झाले, संसारी मन विटले मग प्रपंचात सोडिले, भक्त झाले स्वामीचे मायेपाशी तोडणे, दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निषेधिनी, करिता ती आनंदे, अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यूसमय पातला, पाहुनिय विपरीतपरी श्रीचरण धरिले झडकरी, उभा राहिला काळ दुरी, नवलपरी झाले, दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे, ते पाहुनी श्री समर्थ कृतांताशी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले, पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्याशी नावे त्या त्वरित, स्पर्श याते करू नको, ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर, जन पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे, ऐसी लीला असंख्य वर्णू जाता वाढेल, ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारामृत, येथे जयाची लीला आगमे, ध्याती जाती निमागम सूर नर वर्णिताती, गुण अनादिसिद्ध परमात्मा नाना रूपे नटुनी, स्वेच्छेविचारे जो ये जनी भक्ता सन्मार्ग दाखवणी, भवसागरी तरित त्या परमात्म्याचा अवतार, श्री स्वामी येथे दिगंबर प्रगट झाले धरणीवर, जगदुद्धाकारणे त्यांची पदसेवा निषेधिनी, करुणी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मनी, ह्याची वस सदैव, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त, 19 गोड हा. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. श्री स्वामी चरित्र सारामृत, विशंतितमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतीवरा, भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा, गुरुराया लीला विशोधरी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना, तुझे चरित्र अगाध केवी वर्णुमी मतिमंद, परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे, तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन, निगमगाम सही जाण नसे पार लागला, तुझे वर्णावया चरित्र तुझ सम कवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद का न गावे, वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन वक्ताश्रुता दोघेही, अक्कलकोटी वास केला जना दाखविला अनंत लीला, उद्धारिले कैकप्याप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे, असो कोणी एके दिवशी इच्छा धरणी मानसी, ग्रहस्थ एके दर्शनाशी, समर्थांच्या पातला करुण्यश्रेंची स्तुती, माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदने करुणे फकीरा ते देई खाना, तेने कृतील सर्व कामना, पक्वान्य करुणे खान नाना यथोच्च भोजन देईची, ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्य, फकीर बोलावीचे 5 जण, जेव घातले तयाती, फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावती, तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्थाचे स्तवर शेषान्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या ग्रहस्थाचे मन सांशक झाले ते द्वा, म्हणे यवन यती पवित्र, त्यांचे कैसी घेऊ इच्छिष्ट, यातीमध्ये पावेने कष्ट कळता, स्वजना हे आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला, स्त्रवण म्हणती हा अभावी करणार, विकल्पचित्ती याच्या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख थांबला, त्याजवळी नसीपरे, त्याशी देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरित, तू निशंक मनात पात्रावरी बैसला, त्याशी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरीला, तात्काळ मुंबईस आला, उगाच भटकू लागला, द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समय एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिर्यासी, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊनी पाही, ग्रहस्थ पडला द्रष्टीशी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून स्तवरी, ग्रहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्यलाभ होता आला शुद्धीवरी, स्तवर समर्थाचे वचन सत्य, ग्रहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र, केविवंदू शकेमी पामर, ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराजे, कोणी दाता नरपवर, दान कराया भांडार मोकळे करी परी, शक्यतानुसार याचकने ती बांधुनी, षड्रसान्नाचे ढीग पडले, सुशुद्ध जन तेथे आले, त्यांनी त्यातून बक्षिले, शांत होई तो, स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून, प्रेमादरे माळ करून स्त्रोत यांची कंठी घातली, श्री स्वामी चरण सोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, आत्यादरे चरणपूजी शंकर स्तोत्र प्रेमे गातसे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकत भावी भक्त, विषमोध्याय गोड हा.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता आपण पाहूया अध्याय 21. अध्याय 21 पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका, नाना प्रकारे कळस, ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती. त्या स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21 कृपा करून वधवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनांकारणे संपावावा. अवतारा आता ऐसे मना माझी येता, जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येते राज. शकी 1800 पूर्ण संवत्सर, बहुधान्य मास, चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रात ते भेदून ब्रह्मरंध्रात छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून तेदवा जवळ होते सेवकरे, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करिता नानापरी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुखे करून आक्रदन. तो रत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामीच्या लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमुंडाला तो महिमा कोणी वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन जाती तो उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे. तेथेची बालपण गेले, आता कोपरलीच येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्याशी स्नेही झाला निकट. आश्रयदाते ते माझे, त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावार्थे पूजन करते दिवसा उपजली चित्ती. स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प शब्द, सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहान असा. आवालवृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला. हा प्रथमाध्यायी मंगलचरण, कार्य सिद्धार्थ देवस्थावन. आधार स्वामीचरित्र असं कोण, ह्याची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून निघाले, स्वामी रूपे प्रगटले. बहुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयोध्यायी. तरावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथेची महिमा वर्णिला. तृतीयोध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. त्याचे व्रत सकल. चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडदशी. त्याने न्यावया स्वामीशी पाठविले कारभाराशी. 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार, त्याशी दाविला चमत्कार. त्याचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णू वा ब्रह्मचारी, त्याची स्वामीचरणावरी भक्ती जडली. कोण्या प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता, ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्याशी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा खर्चनीय, द्रव्य बहुत त्यांनी बांधिला. सुंदर मठ ते वर्णन समस्त. 9व्यात केलसे चिदंबर दीक्षितांचे व्रत, वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनित श्रोते होते सत्यचे. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसाप्पा तिले सद्भक्त, तो कैसा झाला स्वामी भक्त. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे ग्रहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांची वर्णिली. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्याशी लागला भजनचंदू. जे दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले. 19व्यात संवरांश रूपे सत्यपै, एक ग्रहस्थ निर्धन, त्याशी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन, कविव्रत निवेदिले. पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू, चैत्र मास, गुरुवार, वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता प्रतिव्रता, वंदुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामी तिथला हा वर, जो भावे वाचले हे चरित्र, त्याची आयुर्राग अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणी अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय असो, व्रताभिमान, तू नसो सर्व विद्यासागर, गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीसा आणिला, त्याशी रक्षवे दयाळा. कृपाघना समर्था, मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला चंदू. कृपाळू, तू सच्चिदानंद पूर्ण केला. दयाळुवा, दोन्ही कर जोडूनी आता होची विनवणी. ग्रंथ संरक्ष लागुनी, सुखी ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक असंती, त्यास करू एक विनंती. मी केवळ हिनमती, कवित करू नेण्याची. परी माझी हे अर्थ उत्तरे, वाचवी ऐकावे आदरे. उभगन मनावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणून. जय जयाजी परामानंदा, वैकुंठवासी श्री गोविंदा. भक्तारका आनंद कंदा, रामातीत अभेदा. अरिम दर्शना सर्वेशा, विश्वंभर अविनाशा.
पुराणपुरुष अनंत वेशा भवपाशा सोडवी जयाजी कमलसना कमलवर कमलनयना विधियाता कमलवदना हृदय कमली वसावे मत्स्य कुर्म वराह जाण नरसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बुद्ध कलंकितू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करुणे आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत 21वा अध्याय गूढ हा. ज्यांना कुणा नवीन अध्याय सुरुवात करायची आहे त्यांनी प्रथम स्वतः दररोज 3 अध्याय वाचले तरी चालेल. ज्याला शक्य असेल तो दिवसातून 21 अध्याय पण वाचू शकतो. परंतु शक्य नसल्यास रोज 3 तरी अध्याय वाचल्यास स्वामी कृपा अवश्य लाभेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. परत पुन्हा असंच भेटूया नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.